माझं पहिले ऐकून घ्या तुम्ही. आता मी तुमचं ऐकून घेतलंय. एखादा आमदार आहे तो कमिशन किती खातं हे सांगायचं आहे का तुम्हाला? आणि खासगी कंपनीला तुम्ही 84 कोटी देता कशाला? काय गरज आहे? माझं उत्तर व्यवस्थित ऐकलं असतं तर ह्या प्रश्न विचारायची आवश्यकता बसली नसती. बीडीओले अट नाही, ग्रामसेवकाले अट नाही, कर्मचाऱ्याला अट आहे. वसुली करावं लागेल 80%. उत्पन्न असन तर तुम्हाला देऊ. वाह, बड़े शहर है तो डर जाते हो और छोटा आता है तो उजागर बन जाते हो. वाह. एक हा आपण ग्रामपंचायत निहाय संगणक परिचालक आपण नेमलेले आहे. हे तालुक्यावर नेमले नाही. मंत्री महोदयांना माझा लक्षात आणून द्यायचं आहे की तुम्ही जे सांगताय का हा बाहेर बसतं आणि बाहेरच कमावतोय, हे फार चुकीची माहिती कोणत्या अधिकाऱ्याने दिली ते मला समोर ठेवा. हे फार चुकीची माहिती येत आहे रेकॉर्डवर. अशी रेकॉर्डवर चुकीची माहिती येऊ नये. या ग्रामपंचायत परिचालक संगणक परिचालक असं त्याचं नावच आहे. त्यानंतर तो तालुक्यावर बसायचा काही संबंधच नाही आहे. माझं पहिले ऐकून घ्या तुम्ही. आता मी तुमचं ऐकून घेतलंय. माझं असं म्हणणं आहे का हा कुठल्याही प्रकारची वेगळ्या पद्धतीनं कुठं काय बसतं. तुमचं असं म्हणणं आहे का एखाद्या हॉस्पिटलमध्ये सरकारी रुग्णालयात एखादा डॉक्टर आहे, त्याचा खाजगी हॉस्पिटल आहे, त्याच्यातून किती पैसे कमवतो हे सांगताय? एखादा आमदार आहे तो कमिशन किती खातं हे सांगायचं आहे का तुम्हाला? हे अशा पद्धतीनं टवाळणी करू नये. माझं काय म्हणणं आहे का त्याला भेटणारं मानधन 10,000 आहे, ते वाढलं पाहिजे. तो कर्मचारी आहे का कामगार आहे ते सांगितलं पाहिजे. कोण आहे तो, कर्मचारी आहे का कामगार आहे? याचं उत्तर द्या तुम्ही. तुमच्या ग्रामपंचायतचा आणि खाजगी कंपनीला तुम्ही 84 कोटी देता कशाला? काय गरज आहे? कुठली आली ही कंपनी? आणि मग हेच पैसे त्या संगणक परिचालकाला द्या ना तुम्ही. त्याला का देत नाही? आणि मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का केला याला ग्रामपंचायत सहाय्यक म्हणून नेमा आणि त्याला 20,000 वाढवून द्या. आणि हे ते आम्ही पाहतोय जिल्हा परिषद, मग पंचायत समिती, मग कंपनीतून मग ग्रामपंचायतचा तो सहाय्यक याच्यात पगार जातं. हा जो प्रवास आहे तो थांबवा. असे दोनच उत्तर तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. पहिला बच्चू भाऊ, आपण माझं उत्तर व्यवस्थित ऐकलं असतं तर ह्या प्रश्न विचारायची आवश्यकता बसली नसती. मी कधी सांगितलं नाही की तालुक्या लेवलला बसून तो करतो. ते ग्रामपंचायतीमध्येच ह्या सेवा दिल्या पाहिजेत हा विषय येतो. आणि या पैसे भेटतात या संदर्भात या सेवा देत असताना या सेवा ग्रामपंचायत संगणक परिचालकाला तो सेवा देण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्याला दिलेला आहे. आणि त्या संगणक परिचालकानं ग्रामपंचायतीमध्ये बसून ग्रामपंचायतीचं ऑफिस, कॉम्प्युटर ग्रामपंचायतीचं ऑफिसमध्ये बसून या सेवा या गावातल्या जनतेला देणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्याने तालुक्यात बसावं नाही बसावं. मी तालुक्यामध्ये सेतूची सेवा असते, ती तालुक्यात जाऊन लोकांना सेवा घ्यायला लागते, ते गावागावामध्ये मिळते हे तुम्हाला सांगितलं. त्यामुळे उत्तर जर व्यवस्थित ऐकलं असतं तर एवढा ताण घ्यायची गरज बसली नसती. त्यामुळे मी आपल्याला या निमित्तानं सांगेन की ही जी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे किंवा आपण जी मांडताय त्यामध्ये आपण गावागावामध्ये महाई सेवा केंद्र तालुक्यामध्ये आपण काढायचा प्रयत्न करतो, त्यातून सेवा द्यायचा प्रयत्न करतो. हा ग्राम उद्योजक म्हणून याची नेमणूक आहे, हा पहिला विषय आहे. त्यानं हा उद्योग व्यवसाय केला पाहिजे की हे दाखले देणं, बाकीच्या सेवा देणं हाही त्याच्यामध्ये केला पाहिजे. पूर्ण उत्तर होऊ द्या ना. चला अजून पुढचा प्रश्न. काय उत्तर सांगायला पाहिजे? असं तसं पगार या राज्यामध्ये कोणीच करत नाही. 10,000 मानधन त्याला 18,000 किमान वेतन कायदा लागू केला पाहिजे. हे तुम्ही करणार आहे का? जे मुख्यमंत्र्यांना निर्देश दिले त्याच्या संदर्भात बोला ना साहेब. मी आपल्याला या ठिकाणी बच्चूभाऊ का सांगितलं की शासनाचा कर्मचारी म्हणून याची नेमणूक केलेली नाही, ग्राम उद्योजक म्हणून त्याची नेमणूक केलेली आहे. आणि त्याला या सेवा देत असताना ग्रामपंचायतीमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत असताना त्याला जे मानधन मिळतंय त्याच्या पुढच्या सेवा देऊन त्यातून त्यांनी पैसे मिळवणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपण विनाकारण याचा विषयावर चर्चा होणं उचित नाही. हे पैसे जे देतो ना 84 कोटी रुपये हे आपण फक्त टोनरशाही प्रशिक्षणासाठी देतोय. तुमचं चुकीची माहिती येऊ नये, नाहीतर मला हक्कभंग टाकावं लागेल. चुकीची माहिती आली नाही पाहिजे. रेकॉर्डवर घ्या. ह्या अशा पद्धतीच्या चुकीच्या माहिती मंत्री महोदयाने देऊ नये का सॉफ्टवेअरचे पैसे आपण कंपनीला देतो. देतच नाही, मुच्छी उडून टाका. आता मी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विषय घेऊन येतोय.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं आपण उत्तरात असं म्हटलं आहे, ग्रामविकास विभाग अधिसूचना 19 ऑगस्ट 2025. आपण 10% आपण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामधून 10% आपण क्लास 3-4 ची नियुक्ती करतो. बचवा 25 मिनिटं झाले. पण आता हे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विषय तुम्ही घ्या 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 लवकर घ्या. हा मी लवकर घेतो. आता तुम्ही सांगा, अनुकंपाच्या धर्तीवर याच्या नियुक्त्या केल्या पाहिजे. हा ग्रामपंचायतचा कर्मचारी त्याला 10%तून क्लास 4 क्लास 3 देणं गरजेचं आहे आणि आपण तो शासन निर्णय पण केलेला आहे. ते दरवर्षी नियुक्त्या करणं गरजेचं आहे. रिक्त झाले का त्याच्या नियुक्त्या झाल्या पाहिजे. त्या रिक्त जशा होते तशा नियुक्त्या आपण करणार काय, आणि 3 वर्षापासून बंद पडलेली जी प्रक्रिया आहे ते लगेच सुरू करावी. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे का आपण यावलकर समिती 2015 नियुक्ती केली, 17 त्याचा अहवाल आला, 17 पासून अजूनपर्यंत आकृती बंद आपला अजूनही निश्चित केला नाही. तो किती दिवसात करणार? 10 दिवसात, 15 दिवसात, 1 महिन्यात? त्याची आम्हाला तारीखवार दिलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे का मुख्यमंत्री महोदयांनी हे मीटिंगमध्ये स्पष्ट सांगितलं होतं का तुम्ही वसुलीची अट ग्रामपंचायत कर्मचारी म्हणजे जो सफाई करतं, पाणी सोडतं, तिकडे दाखले पुरवतो, त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्याला अट काय लावल्या यांनी लक्षात घ्या. बीडीओला अट नाही, ग्रामसेवकाला अट नाही, कर्मचाऱ्याला अट आहे. वसुली करावं लागेल 80%. उत्पन्न असेल तर तुम्हाला देऊ. वाह, बड़े शहर है तो डर जाते हो और छोटा आता है तो उजागर बन जाते हो. वाह. म्हणजे तुम्ही सांगा, त्या बीडीओचा काही संबंध येत नाही वसुली, त्या ग्रामसेवकाचा काही संबंध नाही, सरपंचाचा काही संबंध नाही, आणि कर्मचाऱ्याला वसुलीची अट, उत्पन्नाची अट, ती अट न ठेवता, कुठली अट न ठेवता त्याचं मानधन त्याला दिलं पाहिजे, त्याला 3 प्रश्न त्याचा आहेत निर्णय त्याच्यावर. घेतला पाहिजे. सन्माननीय सदस्य बच्चूभाऊंच्या मिसेसची मला खूप काळजी आहे, त्यामुळे तशी वेळ येणार नाही. मी या ठिकाणी म्हणून म्हणलं, त्यामुळे तशी मिशीवर वेळ येऊन देणार नाही. तुमच्या मिशीचं संरक्षण करण्याची जबाबदारी आम्ही निश्चितपणे घेऊ.